शत्रू किंवा त्रास देणारी व्यक्ती नम्र होईल. स्वामी समर्थ यांचा शक्तिशाली तोडगा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जी विनाकारण तुम्हाला त्रास देते, जिच्यामुळे तुमच्या घरात अशांती आहे किंवा तुमच्या प्रगतीत अडथळे येत आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिंडोरी प्रणीत असा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, ज्याने त्रास देणारी व्यक्ती स्वतःहून तुमच्या समोर नतमस्तक होईल. हा उपाय कोणाचे वाईट करण्यासाठी नाही, तर स्वतःचे रक्षण करण्यासाठी आहे. समस्येचे विश्लेषण. त्रासाचे स्वरूप. लोक त्रास का देतात? मत्सर, अहंकार किंवा पूर्वग्रह. मानसिक परिणाम. सततच्या त्रासामुळे आपल्या कामावर आणि आरोग्यावर कसा परिणाम होतो? स्वामींची शिकवण. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण कधी कधी आपल्याला कर्मासोबतच काही आध्यात्मिक उपायांची म्हणजेच रेमेडीज जोड द्यावी लागते. उपायासाठी आवश्यक साहित्य. 7 काळी मिरीचे दाणे किंवा तुमच्या विशिष्ट परंपरेनुसार जे दाणे असतील ते. वेळ. हा उपाय कोणत्या दिवशी करावा? उदाहरणार्थ मंगळवार, शनिवार किंवा पौर्णिमा या दिवशी आपण हा उपाय करू शकतो. प्रत्यक्ष कृती आणि मंत्र. पायरी 1. शांत ठिकाणी बसा आणि समोर स्वामी समर्थांचा फोटो ठेवा. पायरी 2. 7 दाणे उजव्या हातात घेऊन डोळे मिटून त्या व्यक्तीचे नाव घ्या जिच्यापासून त्रास होत आहे. पायरी 3. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप किमान 108 वेळा करा. पायरी 4. हे 7 दाणे एका विशिष्ट पद्धतीने, उदाहरणार्थ वाहत्या पाण्यात सोडून देणे किंवा घराबाहेर टाकणे, विसर्जित करा. सावधगिरी. हा उपाय करताना मनात कोणाबद्दलही द्वेष नसावा, तर फक्त माझा त्रास दूर व्हावा ही भावना असावी. या उपायामागचे शास्त्र आणि श्रद्धा. ऊर्जा, एनर्जी. काळी मिरी नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी ओळखली जाते. संकल्प. जेव्हा आपण 7 दाणे हातात धरून संकल्प करतो, तेव्हा आपली इच्छाशक्ती, विल पॉवर त्या वस्तूत उतरते. दिंडोरी मार्ग. दिंडोरी प्रणीत मार्गामध्ये नामस्मरणाला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे हा उपाय करताना नामस्मरण कसे महत्त्वाचे आहे हे सांगा. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करून पहा. तुम्हाला काय फरक जाणवला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशक्य ही शक्य करतील स्वामी.